श्री स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत जे ऐकतील त्यांची प्रत्येक इच्छा स्वामी स्वतः पूर्ण करतील. जर या तुम्ही संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप चमत्कारी गोष्ट गमवू शकता. त्यामुळे या स्वामी संदेशाला शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जीवनात चमत्कार बघा. त्याचबरोबर हा संदेश तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा आणि आमच्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, सत्याच्या वाटेवर स्वाभिमानाने चालताना एकटे पडलात तरी चालेल, पण स्वार्थासाठी चुकीचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीत सामील होऊ नका. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त संघर्षात दम असला पाहिजे. स्वामी सांगतात, आयुष्यात कठीण काळात आपली नीती जेव्हा आपल्याला नाचवत असते ना, तेव्हा सर्वात जास्त ढोल वाजवणारी काही जण आपल्यातीलच लोक असतात. स्वामी म्हणतात, कोणाशी बरोबरी करत बसू नका. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस नक्की येतील, यावर विश्वास ठेवा. देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळेच देतात. स्वामी म्हणतात, मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन करू नका. कोण कुणाचं नसतं या जगात, म्हणून संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभे राहा, कारण एक दिवस ही संकटं तुम्हाला नवा मार्ग दाखवतात. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. स्वामी सांगतात, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. करून पाहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देतील काहीच शिल्लक नसताना. स्वामी म्हणतात, जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो. खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते, वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देत प्रेम देते. आपल्याला किती लोक ओळखतात ते महत्त्वाचं नाही, तर का ओळखतात हे महत्त्वाचं आहे. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही. स्वामी म्हणतात, एखाद्याकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा, कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच करत असतो. माझे स्वामी म्हणतात, कोणाच्या सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष्य साध्य होतं ना आनंद मिळतो. म्हणूनच माणसानं स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून वाटचाल करावी. स्वामी सांगतात, त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने एखादं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. मतलबी माणसाच्या डोळ्यात ना पाणी असतं ना मनात दुःख. माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं. पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही. ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं, कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाचं दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते. जीवनात नेहमी हाच प्रयत्न असावा की आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास कधीच तुटू नये. स्वामी म्हणतात, तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका. तुमच्यावर प्रेम करणाऱ्याचा कधीही तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू नका. संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो. म्हणून मानवाने जीवनात येणारे प्रत्येक क्षण आनंदाने घालवायचे. स्वामी सांगतात, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्त्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर उभे राहा. 4 लोकांनी काय साथ सोडली. लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत, एवढं लक्षात ठेवा.
श्रीमंताकडे बघून त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे बघून जगलं की आयुष्याबद्दल कसल्याच तक्रारी उरत नाहीत. धोका हा मंदिरातल्या प्रसादासारखा असतो. थोडं का होईना पण प्रत्येकाच्या वाटेला येतोच. स्वामी म्हणतात, स्वतःला पटेल तसं योग्य वागावं. दुसऱ्यांसारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट हिरा नसते. स्वामी सांगतात, जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होत असतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी, जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी, जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी, जे सुखदुःखाच्या पलीकडे आहे ते स्वामी. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण ते वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळते. माझे स्वामी म्हणतात, माणसाचा जवळचा शत्रू राग आहे. राग आला की राग निश्चित आहे, कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपवून टाकतो. त्यामुळे जो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो तोच जीवनात यशस्वी होतो. सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात चांगलं हत्यार धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू, आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे. स्वामी सांगतात, जीवन हे घाट आहे, जिथे काही अशी वळणं येतात जी आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात. स्वामी म्हणतात, यशाचा डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचे तेच करा. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हालाच शोधत येतील. माहीत नाही तुमचं आणि माझं काय नातं आहे, पण तुमच्या विना जीवन जगणं या जन्मात अशक्य आहे. दुसऱ्याचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईट होईल. हे सत्य आहे आणि हीच नीती आहे. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. ज्या वेळेस आपल्यावर काही संकटे आली, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला, तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचे. त्या आपत्ती, त्या संकटाला तोंड द्यायचे, आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपते, लक्षात असावे. स्वामी म्हणतात, हसता हसता समोर जा आयुष्याला, तरच घडू शकाल भविष्याला. कधीच निघून जाईल आयुष्य कळणार नाही, आताच हसरा क्षण परत मिळणार नाही. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचे दुःख जाणवत नाही. नेहमी समाधानी असावं, कारण सुखाची लालसा हीच नव्या दुःखाला जन्म देते. स्वामी म्हणतात, खरा आनंद आपल्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यामुळे नाही, तर आपल्याकडे असलेल्या उत्तम विचारांमध्ये असतो. माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही. ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात, कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते, तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवतो. स्वामी म्हणतात, समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस. आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते. मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी बनलेली असतात. या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी होतोच. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारायचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडाने ठेच लागते. स्वामी म्हणतात, आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे, अपेक्षा स्वतःकडून ठेवा, समोरच्याकडून नाही. जे गेलं ते सोडून द्या, जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचे आहे त्यावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, सत्याची नाव हलेल, डुलेल, डगमगेल, पण बुडणार कधीच नाही. स्वामी म्हणतात, ज्या पावलांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते, अशी पावले कधीच थकत नाहीत. जो विचारवंत आहे तो दुसऱ्याचे विचार उधार घेत नाही. स्वयंभू मनाचे विचार त्याच्या अनुभवावर अधिष्ठित असतात. स्वामी म्हणतात, थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही. म्हणून शरीर थकेल तरी चालेल, परंतु मनाला कधी थकू देऊ नका. क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते. कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो पूर्ण आयुष्यच बदलून टाकतो. फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. यालाच आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणतात. बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तर ते वाजून दाखवण्याची किमया असावी लागते. त्यासाठी थोडंसं धाडस हवं. जीवनात सुख शांती हवे असल्यास निर्णय इतरांकडे बघून नाही तर परिस्थिती आणि कार्यक्षमता पाहून घ्या. आपण जे विचार करतो तेच घडले पाहिजे असे नाही. परिस्थिती कधीही बदलू शकते. आपण प्रत्येक परिस्थितीसाठी सकारात्मक राहिले पाहिजे. परिस्थितीशी जुळवून घेताना स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता असणे हे हुशारीचे लक्षण आहे. विसरण्याची सवयसुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही. क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही, आणि कष्टासोबत प्रामाणिकपणा असेल तर यशाला पर्याय नाही. समाजात गुरु, कुटुंबात वडील आणि जीवनात मित्र हे झाडाच्या सावलीसारखे असतात. स्वामी सांगतात, अडचणीतही सकारात्मक राहा. अडचणी थांबवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी येतात. ज्या मनुष्याजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कुणी असो वा नसो. प्रत्येकाला समजवत नाही बसायचे, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजू शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपल्या स्वतःची किंमत कमी करून घेतो. समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देते. बऱ्याचदा पाहिजे तसं जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे घाण ठेवावे लागतात. साखर अंधारात खा किंवा प्रकाशात, ती तोंड नेहमी गोड करते. तसेच चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचं फळ नेहमीच गोड असतं. जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याच्या नशिबात यशाचा सुगंध नेहमी दरवळत असतो. खूप दूरवर पाण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं. स्वामी म्हणतात, एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली, कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून मोती काढतात, तर काहीजण त्यातून मासे काढतात, तर काहीजण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही यातून काय घेता हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक विचारांच्या दोन बाजू असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. आता तुम्ही कोणती घेता त्यावरून तुमचा शहाणपणा सिद्ध होतो. उत्तमपासून सर्वोत्तम तोच झालाय
ज्यांनी संयम राखून खूप काही ऐकलंय, खूप काही सहन केलंय. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीही जोड असावी लागते. असं म्हणतात, नात्याला वचन आणि शर्यतींची गरज नसते, त्यासाठी 2 सुंदर विचारांवालेच पुरेसे आहेत. एक जो तिला निभावू शकेल आणि दुसरं जो तो त्याला समजवू शकेल. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. ऋतूतले पावसाळे मोफत अनुभवायस मिळतात, मात्र अनुभवाचे पावसाळे अनुभवायला बरीच किंमत मोजावी लागते. वासनेने भक्ती बिघडते, क्रोधाने ज्ञान बिघडते, लोभ त्याग बिघडवतो आणि मोह ध्यान बिघडवतो. काही करून दाखवायचं म्हटल्यावर त्याग तर करावाच लागतो ना. वनवासाचे दिवस काढल्याशिवाय कोणी राम होत नसतं. अंत हाचा आरंभ आहे. वासना हेच मोह आहे, इच्छा हीच लालच आहे, समजून घेणं हेच ज्ञान आहे, अपेक्षा हेच दुःख आणि एकांत हेच सुख आहे. कोणत्या गोष्टीचा गर्व करताय? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे. आपल्या अंतर्मनाचं महाभारत आपल्यालाच लढायचं आहे. जीवनाच्या या चक्रव्यूहामध्ये आपल्यालाच कृष्ण आणि आपल्यालाच अर्जुन बनायचं आहे. निसर्गाचा नियम आहे, आपण जितकं सांभाळू शकतो त्यापेक्षा अधिक आपल्याला काहीच दिलं जात नाही. संयम ठेव. ज्यांनी तुझं नशीब लिहिलंय तो ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी विशेषच लिहिलं असेल ना. काही मिळालं तर त्याची कृपा, काही नाही मिळालं तर त्याची इच्छा. आणि जे आपल्याला पाहिजे असतं ते कधीच मिळत नाही. जे आपल्या हिताचं आहे ते मात्र नक्कीच मिळतं. मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही, अन उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ही तुझी सुरुवात आहे. सर्व काही असूनसुद्धा जो झुकतो तो श्रेष्ठ, श्रेष्ठ असूनसुद्धा सर्वसामान्य राहणं हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. वेळ आणि नशीब यांच्यावर कधी घमंड करू नका, कारण सकाळ त्यांची पण होते ज्यांचे दिवस बरे नाहीत. नको कोसू नशिबाला, नशिबापेक्षा मोठं कर्म आहे आणि कर्म करायचे तुझ्या हातात आहे. निर्मिती करणाराही तोच आहे, सांभाळणाराही तोच आहे आणि संपवणाराही तोच आहे. जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणं बंद करा. कमवणं आणि मागणं याच्यातला फरक ज्याला कळला ना त्याला कोणावर अवलंबून राहण्याची गरज लागत नाही. जसं अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ. त्यामुळे वाईट वेळेला खचून जायचं नाही. का कुणावर प्रेम करायचं, का कुणासाठी झुरायचं, का कुणासाठी मरायचं. देवाने आई वडील दिले आहेत त्यांच्यासाठीच सगळं करायचं. अपयश आलं म्हणून अश्रू ढळण्यात वेळ नाही आम्हाला. परिस्थितीच्या उरावर पाय ठेवून ती बदलण्याची ताकद ठेवतो आम्ही. अनेक वेळा हार पत्करूनसुद्धा जिंकण्यासाठी जो जिद्दीने उभा राहतो तो काहीही करू शकतो. स्वामी सांगतात, शांत राहणं यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा. स्वामी सांगतात, कधीकधी एकांतात जाता आलं पाहिजे, कधीकधी स्वतःशी बोलता आलं पाहिजे, कधीकधी स्वतःला सावरता आलं पाहिजे, कधीकधी स्वतःला आवरता आलं पाहिजे, तर कधीकधी
स्वतःचे अश्रू स्वतःलाच पुसता आलं पाहिजे. आपल्या विचारांना मर्यादित ठेवा, कारण आपल्या विचारांपासून शब्द बनतात. शब्द मर्यादित ठेवा, कारण शब्दापासून कर्म बनतात. कर्माला मर्यादित केलं तर ती सवयी होऊन जाते, आणि सवयी मर्यादित केल्या तर या सवयीपासून आपले चरित्र बनतं. आणि चरित्र सुंदर असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्या चरित्रापासून आपलं भाग्य बनतं. लोक तुम्हाला कमतरतेने ओळखत असतील तर अजिबात घाबरू नका. कमतरता कोकिळालासुद्धा आहे, त्यालाही सौंदर्य नाही. गुलाबालासुद्धा काटे आहेत आणि समुद्रसुद्धा खारट आहे, तरीही त्यांचं सामर्थ्य कमी होत नाही. त्यामुळे तुमच्यात 100 कमतरता असू द्या, फक्त सामर्थ्यावर विश्वास ठेवा. इथं प्रत्येकाची एक कहाणी आहे. प्रत्येकाच्या वाटेला एक संघर्ष आहे. कोणासाठी तो संघर्ष पळून जाण्याचं कारण आहे, तर कोणासाठी तो यशाचा मार्ग आहे. हे तुम्ही ठरवायचं कुठला मार्ग निवडायचा. या 2 गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. आयुष्य कोणालाही सोपे नाही. प्रत्येकाला समस्या आहेत. ते कशातून जातात हे तुम्हाला माहीत नाही. कोणीही परिपूर्ण नाही. कोणीही परिपूर्ण होण्यास पात्र नाही. म्हणून तुम्ही न्याय, टीका किंवा थट्टा सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवा की प्रत्येकजण स्वतःचे युद्ध लढत आहे. पराभवाची चिंता करू नका, आणि तुम्ही जे काय करताय ते कोणाला हरवण्यासाठी नाही, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी करताय. माझ्या स्वामींनी कधीही पापी पुण्यवान, देवदानव, भक्त अभक्त, श्रीमंत गरीब, उच्च नीच, आस्तिक नास्तिक, चोर डाकू, साधू संत, कोणी कसेही पाप अथवा पुण्य करून या स्वामींनी प्रत्येकाला जवळ केलं व योग्य वाट दाखवून त्यांच्यावर कृपा केली. खरंच माझे स्वामी खूप श्रेष्ठ आहेत. एका भक्ताने स्वामींना विचारले, भक्ती कशी असावी? त्यावेळी स्वामी म्हणतात, गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी, गुरुच्या चरणी पूर्ण शरणागती असावी, गुरूंवर एकनिष्ठ भाव, दृढ विश्वास असावा, गुरुला आत्मसमर्पण करावे, भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्याचा योगक्षेम स्वतः गुरु अर्थात स्वामी चालवितात. स्वामी या स्वार्थी लोकांमध्ये या दुनियेत खूप वाईट अनुभव आले, खूप सतावलं हो सर्वांनी. तुम्ही सोबत होतात आणि आहात म्हणून सावरत आहे. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामींकडे आपण खूप काही मागत असतो. काही वेळा जर ते भेटत नसलं की आपण स्वामींना दोष देतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारावा, आपण आध्यात्मिक बँकेत किती पुण्य शिल्लक आहे की नाही, आधी ते बघितले पाहिजे. आणि आपले नामस्मरण तथा इतर सेवा वाढवली पाहिजे, म्हणजे स्वामी देखील आपले काम लवकर मार्गी लावतील. तुम्ही माणसे काय, गरज पडता आठवण करता, काम होता विसरून जाता, भक्ती नाही व्यवहार करिता तुम्ही. तुमची भक्ती असावी चोख, व्यवहार असावा रोख. याप्रमाणे कराल तर तुमचे आत्म्याचे कल्याण होईल. नुसते मतलबसाठी भक्ती करू नये. सर्वात ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार, कारण त्यामध्ये परिवर्तन व विनाश करण्याची अफाट शक्ती आहे. त्यामुळे चांगले सात्विक विचार करा. आपलं सर्व आयुष्य विचारांवर अवलंबून असतं. स्वामी आता काहीच कोणावर नाराज राहण्याची इच्छा नाही राहिली, कारण नाराज करणारे पण आपलेच असतात. एक तुम्ही आहात की मला कधी नाराज केले नाही. त्यामुळे जे चाललं आहे ते नीट सांभाळून घ्या स्वामी. हे स्वामीराया, माझ्या प्रयत्नांना बळ दे, साथ दे आणि यश दे, कारण आता ही माझ्या एकट्याची परीक्षा नसून तुझ्यावर आलेल्या माझ्या भक्तीची आणि विश्वासाची परीक्षा आहे. स्वामींनी वर्षानुवर्षे सोवळ्याओवळ्यात कर्मकांडात अडकलेल्यांना बाहेर काढून योग्य आध्यात्मिक वाट दाखविली, आणि आपण
अजूनही त्यात सोवळे कर्मकांडात अडकून पडलेलो आहोत. त्यामुळे आधी स्वामींना पूर्ण समजून घ्या. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करा. त्यावेळेस स्वामींना आपली सेवा जास्त आवडेल. पूर्वजन्माची पुण्याई साधली म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय. या देह लाभला गुरु आम्हासी. तीर्थरूपी माऊली राहील सदा ही भक्ती स्वामी चरणी. हे बघ बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. मैदानात उतरला आहे तर मैदान गाजव. हार मानू नको, कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हरल्यासारखं वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव. माझे नाव घे, बाकी मी आहे आणि तू आहे. घाबरू नको. मैदान गाजवल्याशिवाय मागे हटू नकोस. ज्यावेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो, दुनिया तिरस्कार करते, आपल्या मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं. आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्गसुद्धा मोकळा करतात. स्वामींच्या दरबारात दर्शनास जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान, गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनास जाणे. स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये. भक्त बोलतो, स्वामी, लोक आपल्या एवढं जवळ येऊन शेवटी सोडून का जातात? स्वामी सांगतात, प्रत्येकजण आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतो. त्याचा उद्देश साध्य झाला की तो निघून जातो. ही दुनिया अशीच आहे बाळा. परंतु तू माझ्या सेवेत ये, माझ्याशी एकरूप हो. मी माझ्या भक्तांची साथ कधीच सोडत नाही, लक्षात ठेव. अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्याची करुणा भागतात. परंतु स्वामी सेवेकऱ्यांनी, भक्तांनी, अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी ते शुद्ध अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात. मला मिटवायला, मला संकटात टाकायला, माझ्या वाईटावर लाखो जण पावला पावलावर उभे आहे, पण मला वाचवायला एकमेव माझे स्वामी माझ्यासोबत खंबीर उभे आहेत. हे स्वामीराया, तुम्ही आमची पात्रता नसताना देखील आमच्याकडून सेवा करून घेतात. आपण कधी धर्माचा, जातीचा, वर्णाचा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कसलाच भेद करीत नाही. तुमचा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू द्या. आम्ही भक्त आपले अनंत जन्माचे ऋणी आहोत. स्वामींकडे फक्त एवढंच मागा, स्वामी, मला दुसरं काहीच नको, फक्त तुमची जन्मोजन्मी साथ हवी. तुमचा पूर्ण कृपाशीर्वाद हवा. त्यातच सर्व आलं. मनुष्य इतका कृतज्ञ आहे की काम झाले की विसरून जातो. ज्यावेळेस आपले काम होत नाही त्यावेळेस तासनतास वारंवार आपण देवाला विनवतो, मंदिरात चकरा मारतो, परंतु काम झाले की मंदिरात जाऊन जातो पण मंदिरात जात नाही. एक लक्षात ठेवा, स्वामी देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात. त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा. स्वामींची सेवा, दर्शन चुकवू नका. जे लाखो लोकांचे स्वप्न आहे ते स्वामी कृपेने तुम्ही जगता आहात हे विसरू नका. संपलो, हरलो, वेळ निघून गेली, होत्याचं नव्हतं झालं, बर्बाद झालो असं ज्यावेळेस वाटेल, खरं तर तीच वेळ असते नवीन काहीतरी करून दाखवायची, नवीन जोमाने पेटून उठायची, करायचं जय जयकार स्वामींचा आणि करायची सुरुवात नवीन. ज्याप्रमाणे गाडी चालवण्यासाठी पेट्रोलची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे यंत्र चालवण्यासाठी पण मंत्राची आवश्यकता असते. आपले शरीर हे एक यंत्र आहे आणि त्यातील सप्तचक्र ॲक्टिवेट करण्यासाठी मंत्र जपाची आवश्यकता असते. सेवा करण्याअगोदर किमान 10 मी अनुलोम विलोम प्राणायाम करा. मग किमान 11 माळ श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप करा. यामुळे चक्र ॲक्टिवेट होतात व आपल्याला किती दिव्य अनुभूती येतात हे स्वतः अनुभवा. धोका देणाऱ्याने दिला, वेळेने दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि शिकत गेलो. या सर्वांमध्ये माझ्या स्वामींनी साथ नाही सोडली. नवीन सेवेकऱ्यांना
भक्तांना स्वामींची भक्ती सेवा कशी करावी याचा प्रश्न पडतो. याचे उत्तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 14व्या अध्यायात दिले आहे. तसेच आपण जर ग्रंथ पारायण वाचतो ते फक्त वाचू नका, त्यात ज्या कथा दिल्या आहेत त्यात देखील आपल्या समस्यांचे उत्तर उपाय सापडतात. उदाहरणार्थ गुरुचरित्रात रुद्राक्षाचे महत्त्व. अशा प्रकारे प्रत्येक ग्रंथात काही ना काही उपाय तोडगे दिले असतात. फक्त शोध घेण्याची बुद्धी निर्माण झाली पाहिजे. नुसते पारायण करू नका, तर ते समजून घ्या. महाराजांच्या मार्गात येणं हे कोणाच्याही भाग्यात नसते. महाराजांचे आणि तुमचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत, म्हणून या जन्मी तुम्ही त्यांच्या मार्गावर आहात. आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका, कारण टीकेला जो टिकतो तोच खरा या जगात टिकतो. स्वामी म्हणतात, ठरलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही. थोडं संयम ठेवा, हाल होतील पण हार होणार नाही. कोणीतरी विचारले, या जगात तुझे असे स्वतःचे कोण आहे? मी हसून सांगितले, माझे स्वामी आहेत. माणसाला जेव्हा तुमच्यातील चांगले सण होत नाही तेव्हा तो तुमच्यातील वाईट सांगायला सुरुवात करतो. आपलं आयुष्य छान जगा, चांगले कर्म करा, इतक्या आनंदात जगा की जेव्हा तुमच्या हातून एखादी चूक होईल तेव्हा लोकांनी म्हटलं पाहिजे की बाबा त्याची वेळ चांगली नव्हती, पण माणूस खूप चांगला आहे. स्वामी सांगतात, नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणी किती फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभे असतं. भगवंताचे नामस्मरण म्हणजे मनातील असंख्य विचारांवर घातलेली जमावबंदी आणि आयुष्य सत्कारणी लावण्याची सुवर्ण संधी. स्वामी सांगतात, आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी टेन्शन नाही घ्यायचं. तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण जिवंत आहो म्हणजे खूप काही शिल्लक आहे. आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं. त्यामुळे चांगलं द्या आणि चांगलंच मिळेल. मस्तक ज्याचे स्वामींच्या चरणी त्याला अभिमान कशासाठी? असता आशीर्वाद स्वामींच्या पाठी, मग व्यर्थ चिंता कशासाठी? किती खचलास तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर. हार अजिबात मानू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकटसमयी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे असे म्हणतात ते माझे स्वामी. आयुष्यात कधी कोणाला नाव ठेवण्याच्या अगोदर आपण किती पाण्यात आहोत हे बघावं. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्याने दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. स्वामी म्हणतात, वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला खळखळून हसता येतं त्याच्यासारखा जादूगर या जगात दुसरा कोणीच नाही. माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही. माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनसुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. माझ्या स्वामींची भक्ती करा आणि मग बघा, वेळच काय नशीबही बदलेल. माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला, कारण तुमच्या कर्माची, चुकांची आणि चांगल्या वाईटांची नोंद जशी देवाकडे असते तशीच एक प्रत तुमच्या मनाकडेही असते. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतो. आनंद पेणाऱ्या माणसांना आशीर्वादांचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणारे लोक जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरतात. प्रत्येक दिवस देवाने आपल्याला दिलेली भेट आहे. उद्याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक राहा, देवावर विश्वास ठेवा. आव्हानेच जीवनाला मजेदार बनवतात आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. निस्वार्थ कर्म करत राहावं. जे होईल ते चांगलंच होईल. कदाचित थोडा उशीर होईल, पण नक्कीच चांगलं होईल. आपल्यातील विद्यार्थी नेहमी जिवंत ठेवा. नवीन गोष्टी शिकाल व पुढे जायला वाव मिळेल. तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीबसुद्धा साथ देते. आयुष्यात सर्व काही हराल तरी चालेल, पण हिम्मत कधीही हारू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. जाणीव शब्द खूप छोटा आहे, पण याचा अर्थ फार मोठा आहे. कारण जाणीव ठेवणं
प्रत्येकाला जमत नसतं आणि जो ठेवतो तो माणुसकीला जपत असतो. सेवा समाधानासाठी करा, परिणामासाठी नाही, तरच त्याचे फळ तुम्हाला मिळेल. चांगले निर्णय कसे घ्यायचे हे अनुभवानेच कळतं आणि अनुभव हे तुम्ही काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय मिळत नाही. संयम आणि परिश्रमाने आपण ते प्राप्त करू शकतो जे सामर्थ्य आणि घाईने कधी करू शकत नाही. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं. योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसाची साथ आयुष्यात कधीही मागे येऊ देत नाहीत. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास. स्वामी बरंच अपयश, अपमान पचवून राहिलो आहे का तर एक आशा आहे. स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील. माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल ही अपेक्षा आहे. स्वामी बस तेवढे चांगले दिवस सत्यात उतरवा. स्वामींची ज्याने सेवा केली स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवा करायला कधी कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम करवून घेतात. स्वामी सर्वशक्तिमान असे विश्वमालक आहेत. अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहेत. त्यांना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांचं सामर्थ्य अथांग अनुपम आहे. सर्व देवता आणि ऋषीसिद्धी स्वामींची पूजा करतात. त्यांना काम, क्रोध असले विकार नाहीत. स्वामी महाराज समजणे एवढी सोपी गोष्ट नाही. ज्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं असे थोर संत महात्मेसुद्धा अजून स्वामींना ओळखू शकले नाही. स्वामींपर्यंत पोहोचायचे असेल तर शुद्ध अंतःकरणाने, एकाग्रतेने, जप ध्यानाने पोहोचा. आणि आजकालच्या भक्ती आणि सेवेमध्ये देखावाच जास्त आहे. आपण गुरूंचे गुरु, ब्रह्मांडनायक तथा मूळ पुरुषाची भक्ती करतो आहे हे प्रकर्षाने लक्षात घ्या. सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकला तर वाट दाखविली. एकटा पडलो तर साथ दिली. संकटात सापडलो तर धावून आले. मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं. अपयश, अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? पहिला, जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावाने समर्पित असतो. दुसरं, आपल्या मालकाचे म्हणजे स्वामींच्या शिवाय ज्याचे मन इतर कुठला विचारही करीत नाही. तिसरं, ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते. चौथं, स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते. पाचवं, ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थच नसतो. सहावं, जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामी आज्ञा शिकवण सर्वस्व मानतो. सातवं, जो अंतःकरणाने निर्मळ निष्ठपट असतो त्यालाच खरा स्वामी भक्त सेवेकरी म्हणावे. खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र, मठ, मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सत विवेकबुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहे. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जर प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही स्वतःला अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले स्थान. तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. त्यामुळे जरा स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती सेवा करा. जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहे. तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या. बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा
विचार नका करू. त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील. स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहीत आहे. एकच मागणं, स्वामी तुमच्याजवळ मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा. मला माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. जीवनात मित्र, मैत्रीण, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल, तर हे वाक्य श्राप तळतळाटसारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आदर वाटला पाहिजे. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे, जे क्षणिक आहे. संसार परिवारासाठीच मागत असतात. हे इहलोकीचे जीवन क्षणिक आहे. केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आईवडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथाचे वाचन हे 4 जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काहीही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालवू नका. स्वामी सेवेला, भक्तीला लागा. तेच अटळ सत्य आहे. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्तिसेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतील. तुमचे जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो, जे काही करता त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं. हे विसरता कामा नये. आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात. अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवकऱ्यांना, भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो. सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा. स्वामी कोणावर विश्वास ठेवावा, कोणाजवळ मनातल्या भावना व्यक्त कराव्या काही समजत नाही. जो तो भावनांशी खेळतो येते. सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे हो स्वामी. असं वाटतं की या देहासहित तुमच्या चरणामध्ये समावून जावे. स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी बरंच अपयश, अपमान पचवून राहिलो आहे. का तर एक आशा आहे, स्वामी एक ना एक दिवस माझा आणतील. माझ्या पण आयुष्यात स्वामींनी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल ही अपेक्षा आहे. स्वामी बस तेवढे चांगले दिवस सत्यात उतरवा. स्वामींची ज्याने सेवा केली, स्वामींनी त्याला समर्थच बनवलं. स्वामींच्या सेवा करायला कधी कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येत नाही, ना कुठे मान खाली घालण्याची वेळ येते. स्वामींचा जप करणाऱ्यांना वातावरणातील दैवी शक्ती सदा सहाय्य करतात आणि त्यांचे काम करवून घेतात. स्वामी सर्वशक्तिमान असे विश्वमालक आहेत. अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहेत. त्यांना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांचं सामर्थ्य अथांग, अनुपम आहे. सर्व देवता आणि ऋषीसिद्धी स्वामींची पूजा करतात. त्यांना काम, क्रोध असले विकार नाहीत. स्वामी महाराज समजणे एवढी सोपी गोष्ट नाही. ज्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं असे थोर संत महात्मेसुद्धा अजून स्वामींना ओळखू शकले नाही. स्वामींपर्यंत पोचायचे असेल तर शुद्ध अंतःकरणाने, एकाग्रतेने, जप ध्यानाने पोचा
आणि आजकालच्या भक्ती आणि सेवेमध्ये देखावाच जास्त आहे. आपण गुरूंचे गुरु, ब्रह्मांडनायक तथा मूळ पुरुषाची भक्ती करतो आहे हे प्रकर्षाने लक्षात घ्या. सुखात पण साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकला तर वाट दाखविली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आलं तर आलिंगन दिलं. अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? पहिला, जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावाने समर्पित असतो. दुसरं, आपल्या मालकाचे म्हणजे स्वामींच्या शिवाय ज्याचे मन इतर कुठला विचारही करीत नाही. तिसरं, ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते. चौथं, स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते. पाचवं, ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थच नसतो. सहावं, जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामी आज्ञा शिकवण सर्वस्व मानतो. सातवं, जो अंतःकरणाने निर्मळ निष्ठपट असतो त्यालाच खरा स्वामी भक्त सेवेकरी म्हणावे. खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र, मठ, मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहे. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जर प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही स्वतःला अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले स्थान. तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. त्यामुळे जरा स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती सेवा करा. जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहे. तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या. बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू. त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील. स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहीत आहे. एकच मागणं, स्वामी तुमच्याजवळ मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा. मला माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. जीवनात मित्र, मैत्रीण, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल तर हे वाक्य श्राप तळतळाटसारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आदर वाटला पाहिजे. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे, जे क्षणिक आहे. संसार परिवारासाठीच मागत असतात. हे इहलोकीची जीवन क्षणिक आहे. केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आई वडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथाचे वाचन हे चार जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काहीही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालवू नका. स्वामी सेवेला, भक्तीला लागा. तेच अटळ सत्य आहे. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतील. तुमचे जे
चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो, जे काही करता त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं, हे विसरता कामा नये. उनके पास सबका हिसाब रहता है. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासामधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडून स्वामींचा जप, स्तोत्रपठण, पारायण नक्कीच केले पाहिजे. तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारी खरी अनुभूती. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काहीही अर्थ नाही. संत महात्म्यांनी भक्ती करण्यासाठी अनेक ग्रंथ, स्तोत्र, अभंग, भकरी निर्माण केल्या. हे ग्रंथ, स्तोत्र, अभंग वाचताना देवदेवतांची शक्ती, करुणा, वात्सल्य, शिकवण, उपदेश कळतो. आपापल्या गुरुप्रती असलेला भाव जागृत होतो. भाव म्हणजे भक्ती. अनेक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असते. यासाठीच आपण ग्रंथ, पारायण, भकरी, कथा, अभंग वाचले पाहिजे आणि त्यातील अर्थ समजून बोध घेऊन भक्ती साधून आत्मकल्याण साधले पाहिजे. म्हणून प्रत्येकाने गुरुच्या कथा, स्तोत्र, अभंग वाचले पाहिजे. त्यांच्या पोथीचे पारायण केले पाहिजे. असे केल्याने भाव जागृत होते आणि आपल्या हातून गुरुची भक्ती घडते व गुरुकृपा होते. देवाची भक्ती करताना बरेच जण देखावा करतात. स्वतःच्या पूजेचं, कपड्याचं, शरीराचं, सौंदर्याचे प्रदर्शन करून भक्ती करतात. परंतु देवाला हे काही नको असतं. त्याला फक्त शुद्ध भाव आणि अंतःकरणापासून घेतलेले त्याचं नाव एवढंच प्रिय आहे. उगाच दांभिक भक्ती करून काहीही होत नाही. दांभिक भक्ती करणाऱ्यावर देवसुद्धा कृपा करत नाही. निस्वार्थीपणाने कर्म करून तेही विसरून जाणे म्हणजे निष्काम कर्म. त्याची बाधा मग आपल्याला होत नाही. त्याचेही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही. हेच कर्म स्वामींच्या चरणी अर्पण करून मोकळे व्हावे, म्हणजे त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाची मनाला लागण होत नाही. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. समोरचा चुकतोय हे कोणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं. सुखी, आनंदी राहायचं असेल तर जीवनामध्ये कोणाकडूनच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा पूर्ण नाही केल्या तर आपण दुःखी होतो. मग ते आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो, परिवाराकडून असो किंवा देवाकडून असो. अपेक्षा हेच दुःखाचे मूळ कारण आहे. जे कराल ते निस्वार्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी सुखी होते. अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे आणि किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छितस्थळी पोहोचतेच. त्यामागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे. खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे. परंतु काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते. हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. ज्यावेळेस अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो त्यावेळेस काम, क्रोध, मद, मत्सर, हिंसा याचा नाश भक्तीने होतो. पण दंभ, अहंकार या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात. याचा नाश हा आपण स्वतःहून केला पाहिजे, नाहीतर प्रगती न होता अधोगतीच होईल. पाण्याशिवाय जशी मासळी तडफडते तसे भक्तांनी सद्गुरूंची प्राप्ती करण्यासाठी, आध्यात्मिक उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन
आतुरतेने तळमळले पाहिजे. साधकाने तन मन धन पूर्णतः विसरूनच सद्गुरूंच्या भक्तीत लीन झाले पाहिजे, रममान झाले पाहिजे. स्वामींची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे निश्चित. मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे, मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्याबाबत देखील तसे वाटू देऊ नये. अर्थात दुसऱ्याबाबत या गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू देऊ नका, अन्यथा तेच फिरून तुमच्याकडे येणार आहे. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात पण तुमचे कर्म, तुमचे आचरण, तुमची स्वामीवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनात काहीही होऊ द्या, कितीही अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायची. स्वामी तुमचे सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास, श्रद्धा दृढ असावी, भक्ती, सेवा करत राहावी, कल्याणच होणार यात शंका नाही. मनुष्य हा जन्मतःच सांसारिक मायेच्या जंजाळात फसलेला असतो. सांसारिक लोभ, मोह, माया याने पूर्णपणे गुरफटलेला असतो. स्वामींची सेवा, भक्ती केल्याने यावर नियंत्रण येऊन सांसारिक तथा परमार्थिक प्रगती होते. सध्याच्या आधुनिक व मॉडर्न जगामुळे बऱ्याच तरुणीचा मनावरचा, विचारांवरचा ताबा सुटत चालला आहे. काम, क्रोध, मद, मत्सर हे षड्रिपू त्यांचा ताबा घेत आहेत आणि त्यामुळे ते मानसिक व शारीरिक नुकसान करत आहे. त्यावर एकमात्र उपाय म्हणजे तरुण मंडळींनी जास्तीत जास्त स्वामींच्या सान्निध्यात राहिले पाहिजे. मग ते स्वामींचे नामस्मरण असो, रोज न चुकता 11 माळ जप असो, 3 अध्याय स्वामी चरित्र वाचन असो, ध्यानधारणा असो. यामुळे स्वामी या सर्वांपासून आपले रक्षण करून आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी प्रदान करतात. पोटात गेलेलं विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेलं विष हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतं, जो अज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं, पण जो अभिमानी, गर्विष्ठ आणि स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कुणीही समजावून सांगू शकत नाही. त्याला फक्त वेळ समजावून सांगू शकते. स्पष्ट बोला, पण असे बोला की समोरच्याला कष्ट होणार नाही व त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही. प्रयत्न करा की कोणीही आपल्यावर रुसू नये. जीवलगाची सोबत कधी सुटू नये. मग नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे, नाते असे निभवा की त्याचे बंध जीवनभर तुटू नये. या विश्वात सर्व मानवासह पशु, पक्षी, प्राणी सर्वांचे चालक, मालक, पालक स्वामीच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतला आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार दिला आहे. भगवंताकडे जायची साधने पुष्कळ आहेत. इतर साधनांनी कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते, पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक साधनेचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणून ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते. नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. साधेभोळे अडाणी लोक भगवंताचे नाम घेऊन मजेने तरून जातात. म्हणून शहाण्या विद्वानांनी चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी. नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात. किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे. ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल. देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा
प्रयत्न करावा. जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल. स्वामी सांगतात, दिवा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचे महत्त्व सूर्या इतकेच आहे. त्यामुळे स्वतःला कधीही कुठेही कमी समजू नका. भगवंताकरिता कुणीही कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल. आपण जगामध्ये व्याप वाढवतो, तो आनंदासाठी वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरा आनंद कोठे मिळतो ते पाहावे. आता कली मातत चालला आहे, त्याचा काला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काही सांगितले तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही. व्यवहारात आपण एकमेकावर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठीच्या दिशेला जातो. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका, पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. जगातले एकमेव सत्य, स्वामी नाम घ्या नित्य. जो घेई स्वामी नाम, अनन्य त्याचे जीवन होई धन्य. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.